तासांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय आणि त्यामुळे रत्नागिरीमधील प्रमुख 8 नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत। लांजामधील काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याची माहिती मिळते आणि पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नदीचं पाणी चांदेराई बाजारपेठेत घुसण्याची शक्यता आहे। सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आता व्यापाऱ्यांनी आपलं सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 24 तासापासून रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे अति ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। आता सध्या आपण आहोत चांदेराई या गावामध्ये। या ठिकाणी जर बघितलं तर काजळी नदी जी आहे ही आता इशारा पातळीच्या वरती धावते आणि जर आपण बघितलं माझ्या पाठीमागे काजळी नदीचं हे पात्र आहे, हे जर पाहिलं तर हे पाणी जे आहे आता जवळजवळ पुलाला टेकल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। एकंदरीतच पाहिलं तर ही नदी पातळी जी आहे आता इशारा पातळीच्या वरती धावत आहे। पावसाचा जोर हा सकाळपासून वाढलेला आहे, मात्र हे पाणी जे आहे इथल्या स्थानिक ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे अर्ध्या तासामध्ये हे पाणी जे आता आपल्याला पुलाखाली दिसतं हे पुलाच्या वरून देखील जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे इथली नागरिक जे आहे त्यांनी आपली दुकानं जी आहेत ही आता कुठेतरी बंद करायला सुरुवात केलेली आहे आणि दुकानातलं सामान हे ऑलरेडी त्यांनी सकाळपासूनच झालं होतं, कारण पाण्याची पातळी जी आहे ही आता कुठेतरी वाढलेली दिसते आणि काजळी नदी ज्या वेळेला पाणी पातळी वाढते किंवा धोक्याच्या पातळीच्या वरती धावते त्यावेळेला रौद्ररूप धारण करते। इथल्या लोकांच्या दुकानामध्ये पाणी जातं, घरामध्ये पाणी जातं आणि लोकांचे हाल नक्की ह्या ठिकाणी होत असतात। साखरपा असेल किंवा इतर जे वरच्या पट्ट्यात घाटावरचं असेल त्या ठिकाणी पाऊस हा जोरदार कोसळत असल्यामुळे ह्या नदीला पूर येतो आणि ह्या नदीच्या पुराचं पाणी जे आहे ह्या बाजारपेठेमध्ये शिरतं आणि इथल्या लोकांची दाणादाण उडते। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। रायगडमधील पेणमध्ये तुफान पाऊस झाला। रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे, तर सकाळी पावसाचा जोर अधिक वाढलाय। अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्यानं पेणमधील अनेक सखल भागात पाणी सुद्धा शिरलं। पेणमधील एसटी स्टँड जवळ विक्रम मिनोडोर स्टँड पाण्याखाली गेलेत, पण पेणमधलं दाताराईत सुद्धा पाणी घुसलेलं आहे। तर पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांना जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आणि पावसाची स्थिती अशीच राहिली तर पूर परिस्थिती उद्भवू शकते आणि अचानक वाढलेल्या पावसाचा नागरिकांना चांगलाच फटका बसला।